थोरला दवाखाना अशी ख्याती असणाऱ्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात CPR हॉस्पिटलच्या इमारतीचा कायापालट झालाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं CPR मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा आणि शस्त्रक्रिया विभागाचं आधुनिकीकरण करण्यात आलंय। कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून दिलेल्या विविध आरोग्य सुविधांमुळे आरोग्य सेवेत गुणात्मक बदल होत असल्याचं जाणवतंय, असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। CPR हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना CPR हॉस्पिटल नेहमीच आधारवड ठरलंय। 100 वर्षांपेक्षा अधिक काळचा इतिहास असणारं हे हॉस्पिटल दिवसेंदिवस अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज होत आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं या हॉस्पिटलच्या इमारतीचं नूतनीकरण झालंय। याचबरोबर अतिदक्षता विभाग, विविध शस्त्रक्रिया विभाग, नातेवाईकांसाठी निवारास्थान, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, परिसर सुधारणा आणि ड्रेनेज व्यवस्था यासह विविध सोयी सुविधांमुळे या हॉस्पिटलनं कात टाकली आहे। या सेवांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CPRच्या अत्याधुनिक आणि नूतनीकरण केलेल्या विभागांची पाहणी केली आणि मुश्रीफ यांच्या या कामगिरीची प्रशंसा केली। कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचं आरोग्य कोल्हापुरातील 2 मंत्र्यांच्या हातात आहे। त्यांच्या कामगिरीमुळे आरोग्य सेवेत गुणात्मक बदल होत असल्याचं पाहून आपल्याला आनंद होतोय, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CPR मधील आरोग्य सेवेची प्रशंसा केली। जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्या हेरिटेज स्ट्रक्चरचं रेस्टोरेशन हे अतिशय सुंदर झाले। कुठेही त्या हेरिटेजला बाधा न करता कदाचित जेव्हा ते बांधलं गेलं तेव्हा ते जेवढं सुंदर दिसत असेल, आज त्यापेक्षा कदाचित तसूभर जास्त सुंदर हे CPR त्या ठिकाणी दिसतं आहे। आणि निश्चितपणे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, आता सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा या CPRला प्राप्त झाल्या। त्याच्या ज्या वेगवेगळ्या इमारती होत्या त्या सगळ्या इमारतींचं रेस्टोरेशन झालं आहे। तिथले जे आपले ऑपरेशन थिएटर्स होते ते सगळे मॉड्युलर झाले। पहिल्यांदा एक अतिशय चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड हा देखील त्या ठिकाणी तयार झालेला आहे। सर्व प्रकारचे उपचार आज CPRच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो। या हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणाला नवरूप देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसंच CPR हॉस्पिटलच्या प्रगतीची चित्रफितही दाखवण्यात आली। यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राजेश क्षीरसागर, शिवाजी पाटील, खासदार श्रीमंत शाहू महाराज, मिलिंद नार्वेकर, विधानसभा सभापती डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। त्यांच्या हस्ते समाधीस्थळांतर्गत नूतनीकरण केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं उद्घाटनही करण्यात आलं। शाहू समाधीस्थळाच्या कामाची माहिती आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली।